हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। मी आज पोहेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी पोहे घेतलेले आहेत आणि ते निवडून घेतलेले आहेत मी छानपणे। आणि निवडून आपल्याला 2 पाण्यामध्ये चांगले धुवून काढायचे आहेत पोहे। मी पाणी टाकून घेतले आहे पोह्यामध्ये आणि आपल्याला 2 पाण्यामध्ये चांगले एकदम छानपणे पाणी नितरून टाकायचे आणि छानपणे आपल्याला पोहे धुवून काढायचे आहे 2 पाण्यामध्ये। आणि मी आता पोहे 2 पाण्यामध्ये धुवून काढलेले आहेत आणि आता ठेवून देणार आहे। तोपर्यंत मी कांदा कापून घेणार आहे। कांदा आणि कोथिंबीर आणि मिरच्या आपल्याला एकदम छानपणे बारीक कांदा कापून घ्यायचा आहे। मी मिरच्या घेतलेल्या आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या आणि माझ्याकडे आता कढीपत्ता नाही आहे। कढीपत्ता असल्यानंतर पोहे खूप छान लागत्या। आणि मी आता मिरच्या कट करून घेतलेल्या आहे छानपणे आणि 2-3 कांदे घेतलेले आहे। कांदे पण एकदम बारीक पीस करून घेणार आहे, छोटे छोटे। कोथिंबीर, कांदा आणि मिरच्या कट करून घेतले आहे मी। आणि आता बनवायला सुरुवात करू। मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि छानपणे आपल्याला पोहे एकदम सुटसुटीत बघू शकता, खूप सुटसुटीत झालेले आहे। छानपणे पाणी पण सुकलेलं आहे, कोरडे झालेले आहे पोहे एकदम छानपणे। आणि मी आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। पोहे आपले एकदम छान झालेले आहे आणि मी आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। आणि शेंगदाणे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी पण टाकू शकते, पण माझ्या मुलाला नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकले। आणि आपल्याला छानपणे लालसर होईस्तोवर तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तेल टाकल्यानंतर। आणि एकदम आपल्याला छानपणे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आहे। टोमॅटो पण टाकू शकत आहे तुम्ही, पण मुलाला नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकणार। आपल्याला शेंगदाणे लालसर होईस्तोवर तर छानपणे तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे लालसर होईस्तोवर तर आपल्याला छानपणे तळून काढायचे आहेत शेंगदाणे। आणि मग त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकणार आहे मी। शेंगदाणे छानपणे आपले लाल झालेले आहे आणि मी आता मिरची आणि कांदे टाकणार आहे। आणि खूप पौष्टिक असते पोहे पण मुलांसाठी, त्यामुळे मुलाला खूप पोहे आवडतात। त्यामुळे आज टिफिनमध्ये मी पोहे बनवलेले आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राईबर करा, छान छान कमेंट करा। आपण कांदा टाकला त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण की आपण मीठ टाकले ना कांद्यामध्ये तर खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी मीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। आणि थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे, पण अगोदर कांदा परतून घेणार आहे छानपणे। कांदा चांगला परतल्यानंतर खूप छान पोहे होत्या, त्यामुळे पहिल्यांदा कांदा मी चांगला परतून घेणार। लालसर होईस्तोवर आपल्याला कांदा तळून काढायचा आहे छानपणे। आणि कांदा तळतोय ना त्याच टायमाला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आणि ज्या टायमाला आपण त्याच्यामध्ये कांद्यामध्ये मीठ टाकतो ना त्या टायमाला शेंगदाणे आणि कांद्यामध्ये थोडी टेस्ट येते मिठाची आणि त्या टायमाला थोडी चव येते। ज्या टायमाला पोहे खातो आपण त्या टायमाला थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी, त्यामुळे मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। मीठ आणि हळद एवढंच टाकणार आहे, थोडी हळद टाकून घेणार आहे मी। आणि आपल्याला हळद टाकल्यानंतर हलवून घ्यायची आहे चांगली हळद, एकदम चांगली फ्राय करायची आहे। आणि पूर्ण फ्राय झाल्यानंतर आपण पोहे टाकणार आहे। आपले पोहे छानपणे भिजलेले आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांसाठी खूप मोठ्यांसाठी पण पौष्टिक असते आणि चांगली आहे। झटपट होणारी रेसिपी आहे पोहे, कांदा पोहे महाराष्ट्रीयन खूप फेमस रेसिपी आहे ही पोहे। आणि त्यामुळे आता पोहे टाकून घेतलेले आहे मी छानपणे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करायचे आहेत। 5 मिनिटं तुम्ही झाकून पण ठेवू शकत आहे पोहे टाकल्यानंतर, पण मी नाही ठेवणार, मला उशीर झालाय खूप, त्यामुळे मी 5 मिनिटं नाही ठेवणार, हलवूनच घेणार आहे पोहे।
आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता जर असला तर नक्की टाका तुम्ही. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी नाही टाकला आणि तुमच्याकडे असले तर टाका, कारण की पोह्यामध्ये कढीपत्ता असला तर खूप खूप टेस्ट येते छान. आपले पोहे खाण्यासाठी रेडी आहे. आणि पोहेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल. आणि आपले पोहे खाण्यासाठी रेडी आहे आणि तुम्ही पण या खाण्यासाठी. सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये खूप छान पोहे होत्या खाण्यासाठी पौष्टिक आणि पोह्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये